संभाजीराजांचं कर्तृत्व एवढं महान होतं की त्यांचं नाव जरी ऐकलं तरी स्वाभिमान जागा होतो. जेव्हा कधी वाटेल ना आपल्या आयुष्यात खूप दुःख आहे, फक्त एकदा छत्रपती संभाजी महाराजांना आठवा. जाणीव होईल की आपलं दुःख हे काहीच नाही आहे. शंभूराजांबद्दल सांगायला गेलं तर 9 वर्षांच्या कार्यकाळात 120 पेक्षा जास्त लढाया, त्यात एकही लढाई ते हारले नाहीत. 1-2 नाही तर तब्बल 13 भाषेचे ज्ञान त्यांना होते. अख्ख्या आयुष्यात 4 ग्रंथ, 7 शतक, बुधभूषण, नखशिका, नायिकाभेद असे महान ग्रंथ त्यांनी रचले. अशा महान राजाचे जिथे अंत्यसंस्कार झाले त्या स्थळाला आज आपण भेट देणार आहोत. इथे आल्यावरती इथल्या हवेमध्ये महाराजांचे अस्तित्व जाणवते. इथे आल्यावरती आपल्याला आपल्या चपला ह्या बाहेरच काढाव्या लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरनं स्वराज्याची घडी बसलेली नव्हती. अशा संकट समयी एखादा घाबरून गेला असता, पण भीती या शब्दच माहीत नसलेले संभाजीराजे हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. त्यांनी अत्यंत साहसाने चाहूबाजूने शत्रूंना आपल्या तलवारीने पाणी पाजले. असा हा शूर राजा दुर्दैवाने औरंग्याच्या हाती सापडला आणि औरंग्याने त्यांच्यावरती 40 दिवस अमानुषरित्या अत्याचार केले. 40 दिवसांच्या त्या संघर्षानंतरनं महाराजांनी त्यांचे प्राण सोडले. महाराजांच्या मृत्यूनंतरनं औरंग्याने महाराजांच्या शरीराचे असंख्य असे तुकडे केले आणि त्या तुकड्यांना भीमा इंद्रायणी नदीत टाकून दिले. वडू गावातील काही धाडसी लोकांनी महाराजांचे ते नदीकिनारी पडलेले तुकडे एकत्र गोळा करून आणले. शिवले घराण्यातील लोकांनी त्या विखुरलेल्या तुकड्यांना शिवले. महार बांधवांमधील गोविंदरावजी महार यांनी स्वतःची जमीन पुढे केली महाराजांच्या अंत्यसंस्कारांसाठी. अशा पद्धतीने महाराजांचे अंत्यसंस्कार हे वडू गावात झाले. त्या नराधम औरंगजेबाने शंभूराजांना कैद करून 40 दिवस जे अमानुषरित्या अत्याचार केले, तो एकंदरीत महिना म्हणजे धर्मवीर बलिदान मास होय. महाराजांना कैद केल्यानंतरनं त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला गेला हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्मामध्ये येण्याचा. पण शंभूराजांनी शेवटपर्यंत छळ सहन केला. आपल्या प्राणांचे बलिदान दिले पण आपला धर्म सोडला नाही. यावरून लक्षात येते की बलिदान मास का पाळावा. बलिदान मास पाळावा शंभूराजांच्या त्या त्यागासाठी, आपल्या धर्मासाठी. बलिदान मासमध्ये आपण आपली आवडती एखादी गोष्ट सोडायची असते. जसं आपण उपवास पकडल्यावरती आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा आपल्याला देवाची आठवण होते, त्याचप्रमाणे फाल्गुन महिन्यात चपलांचा त्याग केला आणि आपल्याला ज्यावेळी एखादा खडा टोचला, चटका बसेल, तेव्हा मात्र आपल्याला शंभूराजांच्या त्या बलिदानाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. संभाजी माझ राज संभाजी माझ राज शंभूची ही गाथा राज छाव्या